जय जय ओ शुद्धे उधारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षिती। आज या ठिकाणी महान मोठी संत दळोजी मळोजी यांची 42वी काय 43वी पुण्यस्मरण आणि त्यात सप्त्याच्या सेवेसाठी माझ्या वाट्याला आलेला आजचा दुसरा दिवस। त्यामध्ये सेवा करत असताना सेवेला लागी सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। या न्यायानं सेवा करायची आहे। महाराज काय म्हणतात, जय जय ओ शुद्धे धारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षिती। महाराज म्हणतात, मौली जे शुद्ध कोण आहेत, जय जय ओ शुद्धे, जे ज्यांचा जय जयकार केला आणि त्यांना शुद्ध असे कोण आहेत, संत महात्मे शुद्ध आहेत। संताशिवाय शुद्ध कोण आहे नाही। जय जय ओ शुद्धे उधार प्रसिद्धे, ते कसे आहेत, उधार अंतकरणाचे आहेत। उधार हे प्रसिद्धी, त्यांची प्रसिद्धी उधार अंतकरणानं प्रसिद्धी। अनवरत आनंदे वर्षिते, आनंद जो आनंद आहे तो किती आहे, त्याचं गणित न करता येणारा आनंद आहे। आनंद तो कसा आहे, अनंत, तो गगनात मावणार नाही असा आनंद आहे। म्हणून महाराज म्हणतात, तर शुद्ध म्हटल्यानंतर आता तुम्ही आम्ही शुद्ध आहे का, शुद्धी करण्यासाठी तर हा सप्त्याचा विचार आहे। शुद्धीकरण म्हणजे तुम्ही आम्ही शुद्ध रोज आंघोळ करून होतोच, रोज आंघोळ करून शुद्ध होतो। बहिरंग अंगानं शुद्धीकरण आहे ती, आणि अंतरंग अंगानं शुद्धीकरण करायचं असेल तर काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, दोष घालवला पाहिजे। शास्त्रानं सांगितलं की मलविक्षेप आवरण हा दोष आहे, ते घालवण। आता घालवायचं कुणी, ज्याचं त्याने काय दुसऱ्यानं, ज्याचं त्यानं दोष घालवलं पाहिजे। आता ते दोष कसे जातील, तर कर्म शुद्ध केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, त्यानं दोष जातील। आणि ते कुठे केले पाहिजे, तर सत्संगतीशिवाय जाऊ शकत नाही। आता हे कळणार कोण, कुणी दाखवलं हा मार्ग, संतांनी दाखवला। जे शुद्ध आहेत, अशुद्धाची म्हणजे अशुद्ध असणारे त्यांची शुद्धीकरण करत असतील ते संत असतात। तुकोबाराय म्हणतात, त्यांचं कनरज जर आपण डोक्याला लावलं तर काय होतं, शुद्ध होतो आपण। म्हणजे त्यांची धूळ जर लागली तर, संतांची धूळ जर आपल्या कपाळाला लागली तर काय होतं, आपण शुद्ध होतो। म्हणजे एवढं ते पवित्र आहे, नवे आहे। त्यांचा वारा जर आपल्याला लागला, ते शेजारून आपल्यापासून जर गेलेले असतील तर ते आपला जर उद्धार व्हायचा असेल तर त्यांचा वारा जरी लागला तर ते काय होईल, तुम्ही आम्ही शुद्ध होतो। परंतु वारा जरी लागायचा असेल तर आपलं सुद्धा बहुत सुकृत पाहिजे ना, ते बहुत सुकृत असलं तरच ते आपण त्यांचा वारा लागेल। आपण बहुत पुण्याही केलेले असेल तर मागच्या जन्मी ह्या जन्मी अनंत जन्मापासून आम्ही जर हे करत आलेलो असेल तर संतांची भेट होती, संतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो। परंतु तुम्ही आम्ही केले का नाही, केलेलं असल्याशिवाय आम्ही वारकरी झालेलो नाही। थोडं का असं ना,
मागच्या जन्मी आम्ही वारकरी आत्ता झालो त्या अर्थी मागच्या जन्मी तर काहीतरी पुण्यसाठा असायलाच पाहिजे ना. पुण्यसाठा असल्याशिवाय वारकरी होऊ शकत नाही. म्हणून महाराज तरी म्हणतात, बहुत जन्मी आम्ही हेच करीत आलो, तवा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे बहुत जन्मी महाराजांनी म्हणाले, परंतु आम्ही सुद्धा थोडंफार त्यांच्या पाठीमाना असेलच का नाही. त्या न्यायानं जर विचार केला तर आम्ही सुद्धा थोडंफार का पाठीमागच्या जन्मी आम्ही काहीतरी कर्म चांगलं केलं असेल, वागायचा थोडाफार प्रयत्न केला असेल, म्हणून या जन्मी आम्ही वारकरी झालो. वारकरी झालो नुसतं वारकरी झालो आपली याच्यात एवढ्यानं थांबलं का? एवढ्यानं थांबत नाही. वारकरी झालं तरी सुद्धा काय, वारकरी कशासाठी आहे? जन्म मरण खंडन करण्यासाठी वारकरी व्हायचा. नाहीतर मग चाललेलंच आहे, राट गाडग त्याला म्हटलं जातं की जन्माला यायचं आणि मरायचं, हे चाललेलंच आहे का नाही. आम्ही किती जन्म घेतले, किती जन्म झाला फेरा गणित नाही ती दातारा. म्हणजे किती जन्म तुमचा आमचा फेरा झालेला आहे, परंतु आता सापडली वेळ, ही वेळ आपल्याला चांगली सापडलेली आहे. आणि त्या वेळेमध्ये आम्ही काय केलं पाहिजे, सार्थ आपला जे आयुष्य आहे ते सार्थकी लावलं पाहिजे. सार्थकी लावलं तरच काय होईल, जन्म मरणाचं खंडन होईल. आणि ते कुणाच्या संगतीने होईल, तर संतांच्या शिवाय जन्म मरणाचं खंडन होत नाही. संत महात्म्यांच्या संगतीत असल्याशिवाय जन्म मरणाचं खंडन होऊ शकत नाही. आम्ही तुम्ही संगत करतो, परंतु संगतीचा फार काय आहे, कुणाची करतो हे कळणं गरजेचं आहे. संगती आपल्या भरपूर आहेत, अनेकांची संगत आपण करत असतो, पण ते कसे आहेत हे बघितलं पाहिजे ना. संत भेटवून देतील का? संतांची भेट साधी सोपी आहे का, हे आपण निरखून बघितलं पाहिजे ना. त्याच वेळी काय होईल, संत महात्मे भेटतील. आता देव आहे असं म्हणणारे किती आहेत आणि नाही म्हणणारे किती आहेत? देव नाही म्हणणारे जास्त आहेत का नाही? देव आहे आहे म्हणणारे किती आहेत? कमी आहेत ना लोक. देवावर दृढ विश्वास असणारे किती लोक निघतील? 100 एक सुद्धा निघणार कठीण आहे. 1% सुद्धा लोक नाही. हजारात कोणतरी निघतात का? देवाला मानतात, परंतु देवावर विश्वास असेल असं नाही. देवाला का मानतात? ती देवाला मानतात म्हणजे भीतीपोटी मानतात. देवाला माझे काय संसारात वाईट करून, ह्याच्यासाठी देवाला मानणारी लोक भरपूर आहेत. मानत नाहीत असे नाही, तर भीतीपोटी मानणारी भरपूर आहे. परंतु देव आणि मी एकच आहे अशी म्हणणारी मात्र कमी आहेत. देवाचा अनुभव येणारी लोक कमी आहेत. देवाचा अनुभव आलेली कमी आहेत ना लोक. कुणाला अनुभव आला? आता सांगणाऱ्याला तरी आहे का अनुभव? म्हणजे अनुभव येण्यासाठी संगत पाहिजे ना तशी. आम्हाला सुद्धा काही लोक म्हणतात, कुठं आहे तुमचा देव? तुम्ही एवढं देवाच्या पाठी लागलाय, कुठं आहे देव? एके ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि गेल्यानंतर त्या माणसानं आम्हाला देव नाही याची व्याख्यान केलं. देव नाही याचं व्याख्यान जवळजवळ सांगितलं. आता म्हणजे व्याख्यान म्हणजे आम्हाला सुद्धा वाटत होतं की एवढं हे भारी सांगतोय, देव नाही पटवून द्यायचं. भरपूर त्यानं सांगितलं, पटवून दिलं. आता पटवून दिल्यानंतर आम्हाला त्याची वाहवा करायची पाळी आली. तुम्हाला एवढा कसा काय अनुभव म्हणून विचारलंय. एवढं म्हणजे तुम्ही देव नाही एवढं तुम्ही पटवून देणार, हे ज्ञान तुम्हाला कुठून प्राप्त झालं? आता विचारायला पाहिजे का नाही? देव नाही म्हणून आम्ही देव आहे म्हणून हे सुद्धा ज्ञान घ्यावं, म्हणजे कुठं ते घ्यावं लागतं ना.
गुरूंच्या ठिकाणी जावं लागतं, सत्संगतीत जावं लागतं, भजन कीर्तन ऐकावं लागतं. त्यावेळी आम्हाला आमचा दृढ निश्चय होतो की काय देव आहे, देव आहे. आपण आता इथनं मागे कितीतरी वर्ष, आता मी तरी 30 वर्ष झाली वारकरी झालो, 30 वर्ष हिच्या पाठीमागे आम्ही देव आहे काय नाही हिची परीक्षा करत आतापर्यंत आम्ही आलोच ना. मग नाही म्हणणाऱ्याच सुद्धा काय आहे, त्यानं सुद्धा ते विचार कुठल्या तरी नाही या संगतीत लागलाच असणार ना. आम्ही त्याला विचार, बाबा तू देव नाही हे कुठं शिकलास? तो म्हणा त्याची कृपा. आता त्याला म्हटलं त्याची कृपा म्हणल्यानंतर तो आणि कोण वेगळा आहे? म्हणजे देव नाही म्हणून सांगतो ते सुद्धा म्हणतो त्याची कृपा. म्हणजे ते सुद्धा सांगायला त्याचीच कृपा लागते ना. नाही म्हणून सांगायला सुद्धा तो आहे म्हणून तू सांगतोस. हा, आता हे देव आहे म्हणून मी सांगायला लागलो, नाहीतर मी काय सांगणार आहे? सांगेल काय तर काय आहे माझ्यात? माझ्यापाशी काही नाही सांगणार. म्हणून तो आहे म्हणून मी सांगतो. म्हणजे पटवून देणारा सुद्धा काय म्हणतो, त्याला काय करायचंय की नाही हे सिद्ध करायचं असतं. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा देव आहे म्हणून सुद्धा आम्ही सांगायला लागलो की आहे. महाराज म्हणतात आहे देवाईशी वदवावी वाणी, नाही ऐसा म्हणे अनुभव. महाराजांनी सांगितलंय अभंगामधनं. नाही काय संसार नाही, आहे आहे ऐसा देव आहे ऐशी वदवावी वाणी, आणि नाही ऐसा अनुभव म्हणे. आता नाही काय तर संसार नाही असा मनामध्ये अनुभव घ्यायचा, असं महाराज सांगतात. मग आम्ही असं केलं काय कधी? संसार नाही. आता महाराजांनी रात्री भरपूर पटवून दिलं उदाहरणं. आम्ही तुम्ही हसलो, परंतु कितीतरी उदाहरणं चांगली चांगली त्यांनी दिलेली. बायकोची दिलीत, हा बायकोची दिली का नाही? पूर्वी आताच्या काळात कोण म्हणत नाही का, तर आता बायका टिकलेल्या होतात. असती काय नाही जागेवर काही माहित नाही. पूर्वीच्या काळी कुक्कू लावत होत्या. ती काय म्हणत होत्या, तुझ्या नावाचं कुक्कू पुसतो. आता महाराजांनी रात्री सांगितले, तुम्हाला नवीन उजळले. पुसतो म्हटले तरी जरी पुसलं तर तो काय मरतो काय? म्हणजे तिचा नवरा तो असतो. म्हणजे महाराजांना काय बाईबद्दल सांगायचं का नवऱ्याबद्दल सांगायचं आहे? महाराजांना ते सांगायचं होतं की देव तुम्ही नाही जरी म्हणला असा तरी देव आहेच ना. नाही म्हणणाऱ्याच्या ठिकाणी पण आहे आणि आहे म्हणणाऱ्याच्या ठिकाणी पण आहे. देव नाही अशी जागाच नाही आहे. परंतु आम्हाला भाव आमचा दृढ काय, आम्ही जे करतो त्या आमच्या ह्यानं करतो. म्हणजे मी आणि माझं ह्याच्यातच आम्ही अडकलेलो आहे. हे देवामुळे झालंय. सगळं जे विश्व निर्माण झालंय हे देवामुळे झालंय, अशी आमची भावनाच होत नाही ना. ही भावना होण्यासाठी संतांची संगतीची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात संतास व्यवस्था योग ज्ञान पैसता गुरुचरण उपासता वैराग्यश. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? बसलं पाहिजे. मग संतांच्या संगतीमध्ये का बसायचं? तर ते शुद्ध आहे. त्यांचं शुद्ध किती आहे? त्यांच्या रजकर्माची धूळ जरी लागली तरी आम्ही शुद्ध होतो. म्हणजे ते एवढे शुद्ध आहे. मग त्यांचं दर्शन घेतल्यानंतर काय होईल? दर्शन घेतल्यानंतर आम्ही काय हो मुक्तच होणार ना. त्यांचं जर आम्हाला संतांचं जर दर्शन झालं तर आम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता मुक्तीसारखा दुसरं काय कशासाठी तुमची आमची धडपड आहे? मुक्तीसाठीच आहे ना. जन्म मरण जे आहे ते दुःखरूप आहे. जन्म मरण जे आहे ते दुःखरूप आहे. त्या दुःखरूपातून आम्ही काय करायचं? सुखरूप असणाऱ्या देवाची प्राप्ती करायची आहे. म्हणजे सुखरूप कोण आहे? देव. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. ते सुखरूप आहे आणि त्या सुखरूपाची प्राप्ती करण्यासाठी आम्ही दुःखी असणारा जीव पाठी लागलेला आहे. आम्ही दुःखी आहोत का सुखी आहोत? आम्ही म्हणतो सुखी आहोत,
खरं दुःख आहे, हा, दुःख जे आहे ते कधी त्या दुःखापासून आम्ही बाजूला जावत नाही. इथं बसल्यानंतर एक तासभर सुद्धा सुखाची प्राप्ती आहे. तर एकरूपता होऊन बसणं, त्याच वेळी काय होईल, सुख होईल. इथं आल्यानंतर सुख होतं, आनंद मिळतो. काय नाही संसारामध्ये, काय नाही असं वाटतं का नाही? सर्वांना वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. पण इथून बाजूला गेल्यानंतर जसं पाण्यावर शेवळ असते का नाही, ती सारल्यापुरती काय होतं, पाणी दिसतं. आणि परत ते थांबलं म्हटलं की आणि परत काय होतं, ते शिवळ आणि येऊन होतं, तसं मिळतं, पाणी दिसत नाही. तसं तुमच्या आमच्यावर जे अज्ञान आहे, ते अज्ञान आपण काय करतो, इथं आल्यानंतर आपण ढकलतो आणि इथून बाजूला गेल्यानंतर ते आणि होतं तसं आमच्या भोकांडी येऊन बसतं. ते काही महाराज सांगतात की इथं आपण झाडलं की इथलं सगळं इथंच राहतं आणि बाजूला गेलेलं हाय ते, ह्याला माया म्हटलं जातं. ही माया आपण सोडत नाही. मग ही सोडण्याचं ठिकाण फक्त एकच आहे. मायेतून बाजूला निघायचं ठिकाण काय? संत संगत आहे. संतांच्या संगतीशिवाय तुमची आमची माया ही कमी होत नाही. ती का म्हणजे कशी होईल? हळूहळू ढाळे ढाळे कितून येणे एक वेळे, मार्गाची बळे निश्चित. म्हणजे त्या मार्गाला तुम्ही जर गेला तर हळूहळू हळू काय होईल, तुम्ही मार्ग स्वीकारला तर हळूहळू त्या मुक्कामला पोहोच, हळूहळू पोहोच. आपणला कसं आहे, तात्काळ पाहिजे. हा, लागली ती हळद हो गोरी असं म्हणतात ना महाराज, तसे हळद पिऊन लगट गोरी होऊ शकणार नाही. तर आपण संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय केलं पाहिजे? संतांच्या संगतीत गेल्यानंतर संत आम्हाला ते शुद्ध आहेत, आम्ही सुद्धा शुद्ध होणार. आम्ही सुद्धा शुद्ध होणार कधी? आपल्यातला त्यांच्यापर्यंत जाण्याचा आपला जे काही विचार आहे, तो विचार दृढ झाला पाहिजे. तिथपर्यंत जाण्याची भावना दृढ झाली पाहिजे. त्याच वेळी तुम्ही आम्ही शुद्ध होऊ. आपल्यातला दोष घालवल्याशिवाय आपण शुद्ध होऊ शकत नाही. दोष गेलं पाहिजे, दोष गेलं पाहिजेत आणि दृढ निश्चय झाला पाहिजे. त्याच वेळी महाराज म्हणतात, जे जे व शुद्धे, आणि ते शुद्ध आहेत. जे शुद्ध असणारे त्यांच्या संगतीत जायचं असेल तर तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, आधी शुद्ध आपण व्हायला पाहिजे. मग ते शुद्ध व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे सतत सातत्यानं देवाचं. आता सोपं आहे, देवाचं नाम घ्यायला काय अवघड आहे? अवघड काहीच नाही, परंतु घ्यायला कटाळ आहे. आम्ही कुणाचं तरी म्हणजे कुठेतरी बसून काय करू, बोलत बसू, ह्याचं त्याला त्याचं त्याला सांगत बसू. तर देवाचं नामस्मरण करायला तुम्ही कर्म करायला काय अडचण नाही. कर्मामध्ये राम म्हणलं तर काय चालते ना, कर्म केलंच पाहिजे. हा, कर्माशिवाय काय आपण जगायचं आहे, ध्येय सांभाळायचं आहे, तर कर्म तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं आहे ते केलंच पाहिजे. कर्म टाकून काय करायचं नाही, परंतु त्या कर्म करत असताना काय केलं पाहिजे, देवाचं नाम केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. आणि नाम घेत असताना ते कसं घेतलं पाहिजे, शुद्ध अंतःकरण, शुद्ध अंतःकरण करून घेतलं पाहिजे. की देव नाम घेताना देवाचं स्वरूप आपल्या लक्षात आलं पाहिजे. आम्ही नाम वैखरीने घेतो, स्वरूपाकडे आपलं लक्ष नसतं, म्हणून आपल्याला त्या नामाचं फल मिळत नाही. नामाचं फल तात्काळ आहे, काय अनुभव आहे तो सुद्धा. मला स्वतःला अनुभव आलेला आहे. ज्यावेळी नामचिंतन होतं, काही कालावधी गेले 2 वर्षापूर्वी कोरोनाचा हे होतं, त्या कालावधी संकट प्रत्येकाला आली, सर्वांनाच भीती वाटत होती. कुणाला भीती नाही असं नाही, सर्वांनाच भीती, मरणाची भीती सर्वांनाच आहे ना, कुणाला नाही भीती? सर्वांना आहे. कोणी म्हणजे अभ्यास करणारा असला, आम्ही तिथं शिवगुरुजींच्या तिथं सर्वजण विषयक लोक होती, अशी बसली ती.
आणि शेवकुटींचा बाबा जरासा म्हणजे जरा पहिलवान की होता हो तो. आम्ही सगळे बसलेलो होतो. भोसले महाराज, एकल महाराज ही सगळी होती त्यावेळी, भरपूर लोक होती. आणि त्यानं काय केलं बघा, महाराज असे पुढे बसलेले इकडून आला आणि सगळे महाराजांच्याकडे असं, आता तुमचा माझ्याकडे पुढे आहे, आता तिकडनं आलेत. आणि त्यांनी काय म्हटलं, अरे साप म्हटल्याबरोबर सगळीच उठली. म्हणजे साधना बसणाऱ्या लोकांना सुद्धा भीती. आता इथं साप आला तर इथं कोण थांबल काय? म्हणजे भीती आहे. भीत नाही असं कोण, कुणीही सांगावं मी भीत नाही. सर्वजण भीतात. का तर जीवाचं भ्या, प्रत्येकाला मरणाचं भ्या आहेच. मग ते चुकण्यासाठी हा मार्ग आहे. मरणाचं भ्या चुकण्यासाठी सतसंगत आहे, सतविचार आहे. सतविचारानंच मरणाचं भीती चुकत. सतविचाराशिवाय भीती जात नाही महाराज. म्हणून भीती आहे, आणि ती भीती जायचं असेल तर नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्यावेळी मला सुद्धा असं म्हणजे बीपी वाढला. का तर आमच्या भावकीतले दोन माझे भाऊ, चुलत भाऊ वारले, परत पोरगा आमचं ते यांचं वारले, 2-3 आमचे मेंबर घरातले ह्याच्यात कोल्हापुरात आर्मीत. आणि भीती निर्माण झाली आणि धाडस होईना. बीपी वाढला आणि भीती वाढली. आणि एकदम म्हणजे बीपी वाढल्यानंतर दाखवलं, हे केलं, काय कमी ना. बापू महाराज त्यावेळी पाटाला आम्ही जात होतो. महाराज म्हणाले तुम्ही घेऊ नका, घेऊ नका. महाराजांनी आमच्यावर सांगितलं भरपूर. आणि येता येता गाडीनं मला बापू महाराज आमचे मला म्हणाले, तात्या तुम्ही भिवू नका, आणि तुमची बीपी जी वाढलेली आहे ती कमी येईल. तुम्ही काय करा, तर तुम्ही फिरायला जाता नव्हतं होय जातो, फिरायला जावा, नाही तर घरी बसून काय करा, विठ्ठल 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 म्हणा. किती वेळा? एक अर्धा तास, तासभर तुम्हाला जेवढं घडेल तेवढं असं विठ्ठल विठ्ठल टाळ्या वाजवत म्हणायचं आणि पूर्ण त्यात तल्लीन व्हायचं. ठीक आहे म्हटलं, करतो मी, काय अडचण नाही मला करायला. आणि मी ते केलं. सकाळी उठलं का नाही, फिरायला जाताना विठ्ठल विठ्ठल म्हणत जायचं कुठं, कासर तुझ्या पांद्यापर्यंत पाठीमध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणते. सकाळचं पाठी 5 वाजता कोणीही नाही संग. आणि त्याची प्रचिती कमी आलं मला. जो वाढलेला बीपी कमी आला. कशामुळं? देवाचं नामस्मरण केलं. फायदा आहे का नाही सांगा? वाया जाणार नाही. म्हणजे मला प्रचिती आलेली मी सांगितली. मग असं करणं, एक मरणाची भीती चुकली, आता काय होतंय ते होऊन दे. भीती चुकली म्हणजे नामस्मरणानं भीती जाते का नाही? भीती जाते. मग नुसती भीती जाते का? पुण्य प्राप्त होत. म्हणजे भीती जाते आणि पुण्य प्राप्त होत. मग पुण्य प्राप्त झालं बर, आणि काय होतं? अंतःकरण शुद्ध होत. म्हणजे काय काय होतं बघा त्याच्यामुळे. अंतःकरणाची शुद्धी होती. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर काय होईल? ज्यावेळी अंतःकरण शुद्ध होती, ज्यावेळी पुण्य वाढतं, पापाचं म्हणजे मल जो आहे तो कमी होतो ना, विक्षेप दोष कमी होतो. नामचिंतन झाल्यामुळे विक्षेप दोष कमी, म्हणजे कितीतरी फायदे आपण होतात. म्हणजे मल दोष जातो. मग हे कशामुळे होतं? नामचिंतनामुळे. म्हणजे नामाचा फायदा आहे. परंतु कसं, एकाग्र होऊन देवाचं अनुष्ठान मांडून ज्यावेळी देवाचं स्वरूप आपल्या ध्यानामध्ये आलं पाहिजे, त्याच वेळी नामचिंतन घडतं आणि ते नामचिंतन आपल्याला फल देतं. मग एकदम घडेल का? नाही घडणार. हळूहळू हळूहळू आपण केलं पाहिजे. परंतु नाम घेऊस वाटत नाही. नाम कुणालाही घेऊस वाटत नाही. नाम घ्यायचं म्हटलं का नाही लोक कटार. इथं रामकृष्ण हरी म्हणत जर बसलंय आणि समजा बाबा वेळ झालेला असला तर किती जण हौसन घेतात नाम. हे कशासाठी? आधी पहिल्यांदा नाम घेतात, सर्वांनी म्हणावं, ह्यात काय व्हावं, तल्लीन व्हावं, ह्याच्यासाठी नामचिंतन आहे ना. पहिल्यांदा नामस्मरण जे करतो आपण, रामकृष्ण हरी म्हणतो, ते कशासाठी? सर्वांना म्हणता यावं, त्यातनं दोष जावावं, ह्याच्यासाठीच आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक वेळी कीर्तनामध्ये का म्हटलं जातं की बसणाऱ्या म्हणजे श्रोता हे त्या श्रोत्याला सुद्धा काय केलं पाहिजे, त्याचं भजन व्हायला पाहिजे. हे साधू संतांनी मार्ग दावणी गेल्या आधी
दयानिधी संत तेने जे पंथे चालू जाताना पडे झुलता कोठे काही. म्हणजे त्या पंथानं आपण असं ह्याच्यासाठी सगळं आहे. हे विचार जे आहेत संप्रदायाचं, ते विचार कशासाठी? सर्वांनी इथं सांगणाऱ्याला तेवढंच पुण्य, ऐकणाऱ्याला तेवढंच पुण्य. इथं काय मोठा कोण आणि बारका कोण नाही. सांगणारा काय मोठा नाही आणि ऐकणारी काय बारके आहे. ऐकणारी त्यांच्यापेक्षा तुम्ही महेशाच्या महेश आहे. हे सगळं माहिती आहे तुम्हाला. परंतु आपला तिथपर्यंत काय होतं, आपली वृत्ती राहत नाही. इकडे काहीतरी वाजलं म्हणलं की पाठीमागे लोक बघतात. पाठीमागे कोणतरी बोलला मोठ्यान तरी, फोन आला तरी बघतात. म्हणजे आपली वृत्तीवर स्थिरता नाही. त्या ठिकाणी लीन झालं पाहिजे. ऐकताना सुद्धा लीन झालं पाहिजे, तर ते शब्द आपल्या डोक्यात राहतात. आपली वृत्ती जर चंचल असेल तर आपल्या डोक्यात काहीच राहत नाही. आता लोक भरपूर पारायण करणार आहेत, सारखं पारायण करतात, पण पारायण करून कुणाच्या लक्षात वव्या राहिल्या तर सांगा. भरपूर करतात, परंतु ज्ञानेश्वरी पाठ होत नाही, ओव्या पाठ होत नाहीत. कशामुळं? तर वृत्ती स्थिर राहत नाही, म्हणून ते पाठ पाठांतर होत नाही. आणि ते पाठ पाठांतर होत नाही म्हणजे वृत्ती स्थिर नाही. मग स्थिर वृत्ती व्हायची असेल तर महाराज काय म्हणतात, तर सत्संगतीतच गेलं पाहिजे. म्हणून जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे. आता ते कसे आहेत? उदार आहेत. संत साधू म्हणे उदार आहेत. तर उदार म्हटलं तर किती उदार? संत उदार उदार देती आली अशी दान. असंच आहे ना आपण तो भरले अनंत भांडार. संत उदार उदार म्हणजे अनंत भांडार त्यांच्याविषयी भरलेला आहे. तुम्ही किती पण या, तुम्हाला काय तिथं कमी नाही. हा, अनंत भांडार आहे, एवढं उदार आहे ते. आता उदार आहेत, परंतु आम्ही त्यांच्यापर्यंत जात नाही. त्यांना काय द्यावं लागतं का? त्यांना काहीच द्यावं लागत नाही, तेच आम्हाला देतात. देवापाशी गेलं तर देवाला काहीतरी द्यावं लागतं, तर संतांच्या पाशी संतांना काहीच द्यावं लागत नाही. एवढं संत उदार आहे. देव कसा आहे? देवाला तुम्ही काहीतरी न्यावं लागतं, नेल्याशिवाय तो प्रसन्न होत नाही. देवाला जाताना उदबत्ती तरी, कापूर तरी, साखर तरी, काय तरी न्यावं लागतं, फुल तरी. हा, म्हणजे काय का असं ना न्यायला पाहिजे. त्याच वेळी देव तुमच्याकडे बघतोय कोणाला. संत मात्र तसे नाही. संत महात्मे उदार आहेत आणि तुम्ही अपेक्षा काहीच करत नाही. बर, तुम्ही शुद्ध आहेसा का हे सुद्धा, का अशुद्ध आहेसा हे सुद्धा बघत नाही. खट नट यावे शुद्ध होऊन जा. इथं कोणीही या, शुद्ध होत आहे. ते संतांच्या ठिकाणी शुद्धीकरण करतात, दोष घालवतात, अंतकरणातला दोष घालवतात आणि ते काय करतात? आली अशी दान देतात. भरले अनंत भांडार, त्यांच्याविषयी भरलेला आहे अनंत भांडार. त्यांच्याविषयी काही कमतरता नाही. तुम्ही काय मागील ते देतात. मागील ते देतात. आपल्या पदी बसविले म्हणजे आपल्या पदावरच ते सुद्धा बसवतात. आपल्या पदावर संत महात्मे बसवतात. एवढी त्यांची काय उदारता आहे. परंतु आम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. आम्हाला संत कळालेला नाही. संत कसे आहेत? मानवासारखे आहेत. दिसतात ते कसे? तुमच्या आमच्या सारखे दिसतात. दोन्ही दिसती सारखी, वर्म झाले तो पारखी. म्हणजे तुमच्या आमच्या सारखे दिसतात ना ते. त्याच्यामुळं माझ्यात त्यांच्यात काय भेद आहे? काहीच नाही. आपल्यासारखं दिसाल्यामुळं मग आता याला संत कसं म्हणायचं? ते सगळं काय करतात? आमच्यासारखं काम करतात, आमच्यासारखं जेवतात, आमच्यासारखी कपडे घालतात, आमच्यासारखं बोलतात.
परंतु त्यांच्यामध्ये जे विचाराचा जो आविष्कार आहे तोच आमच्यामध्ये नाही. आमच्यामध्ये काय दोष आहेत आणि ते मात्र शुद्ध आहेत. ते शुद्ध आहेत हे आम्हाला बघता येईल का? ते कशाने शुद्ध झालेत? संत महात्मे ते कशाने शुद्ध झालेत? आचाराने आणि विचाराने शुद्ध झालेले. आमचा आचार विचार नसल्यामुळे आम्ही मलिन झालेलो. तुमचा आमचा आचार विचार नसल्यामुळं आम्ही मलिन झालो. आता ते विचार आपल्यात आणण्यासाठी त्यांची संगत केली पाहिजे. म्हणून संतांची संगत, मनुमार्ग गती अकळवा श्रीपती येणे पद, ह्याच पंथानं काय होईल? संतांची भेट होईल, देवाची भेट होईल. संतांची भेट झाल्यानंतर देव जवळ आहे काय लांब आहे? संतांची भेट झाल्यानंतर देव जवळ आहे. जसं व्यवहारामध्ये एखाद्या साहेबाची भेट घ्यायची झालं तर आधी कुणाची घ्यावी लागते? शिपाईची भेट घ्यावी लागते. म्हणजे देवाच्या डायरेक्ट भेटीला आम्हाला जाऊन चालत नाही. जसं साहेबाच्या भेटीला जाऊन चालत नाही तर देवाच्या चालेल काय? मग देवाला भेटवून देण्यासाठी संत महात्मे आहेत, संतांचा अवतार आहेत, देव दाखवणारे तेच आहेत. त्यांना देव कळाला, त्यांनी देव आखळला म्हणून आम्हाला ते दाखवत. तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगी. त्यांनी काय केलं? चाकून सगळं बघितलेलं आहे देव कसा आहे, त्यांना अनुभव आलेला आहे देवाचा. म्हणून त्यांनी काय केलं? आम्हाला सुद्धा देव दाखवतो. आम्हाला देव कळाला काय? देव कळायचा असेल तर संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. म्हणून संत संगती ही फार मोठी काय श्रेष्ठ आहे. संताशिवाय देव कळत नाही, गुरूंच्या शिवाय देव कळत नाही. संततेची देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा, म्हणजे तेच देव आहेत हे कधी कळल? त्यांच्या संगतीत गेल्यानंतर. म्हणून संतांच्या संगतीत गेलं पाहिजे आणि त्यांच्या संगतीत गेल्यानंतर काय करतील? ते शुद्ध करतील. म्हणून जय जय ओ शुद्धे उधार वर्षे, ते उधार आहेत, अनवर्त आनंदे वर्षे. आता जो आनंद आहे त्यांच्या ठिकाणी तो वर्षाव करतात. कुणावर? भक्तावर वर्षाव करतात. अनवर्त आनंदे वर्षे, आनंदाचा वर्षाव त्यांच्यापाशी आहे. संसाराच्या लोकांच्या पाशी जर आम्ही गेलो तर तिथं आनंद मिळतो काय? संसारी लोकांच्या पाशी आपण जर बसलो त्यांच्या संगतीमध्ये तर आनंद मिळेल? दुःखच, म्हणजे त्या विचारानं आपल्याला दुःखच प्राप्त होतं. परंतु संत संगतीमध्ये जर आपण गेलो तर आनंद मिळतो. का तर विचार आनंदाचा असतात. दुःख घालवून सुखाचे विचार असतात. ते प्राप्त होण्यासाठी संत संगतच पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात? जय जय ओ शुद्धे उधार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षे. आनंद जो आहे तो वर्षाव करतात. आणि तो वर्षाव करण्यासाठी आम्ही त्यांच्या संगतीत गेलं पाहिजे तरच. म्हणून संगत जी आहे ती फार कशी आहे? चांगली आहे. संतांची संगत चांगली आहे, परंतु त्या संगतीत जाणं तुमचा आमचा निषेध दृढ होऊन गेलं पाहिजे. विश्वास पाहिजे. विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास पाहिजे आपला, परंतु विश्वास नाही कुणाचा? शिष्याचा गुरुवर नाही, गुरुचा शिष्यावर नाही. हे आमचं आहे. मुलाचा वडिलावर नाही, वडिलाचा मुलावर नाही.
बायकोचा नवऱ्यावर नाही, नवऱ्याचा बायको नाही. म्हणजे हे संसारातलं सगळं काय, विश्वास नाही आपला. विश्वास पाहिजे ना. काल महाराजांनी भरपूर सांगितलं याच्याबद्दल, तुम्ही ऐकलेलं आहे सर्वांनी, की विश्वास महत्वाचा आहे. विश्वास ज्यावेळी ठेवल त्याच वेळी काय होईल, तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. विश्वास दृढ पाहिजे. म्हणून विश्वासावर फार भक्ती कठीण आहे. भक्ती जर असेल तर विश्वास पाहिजे, देवावर विश्वास पाहिजे आणि गुरुवर विश्वास पाहिजे, संतांच्यावर विश्वास पाहिजे. आपण काय करतो, विश्वास असतो आपण करत, तो दृढ नसतो. नाही असं नाही, विश्वास आहे म्हणून तरी इथं येतो, परंतु दृढ विश्वास जो आहे तो आपल्याकडे नाही. म्हणजे दृढ विश्वास पाहिजे. कशावर आपला विश्वास आहे दृढ, तर जास्त आपला संसारावरच जास्त विश्वास आहे. मग संसार करायचा नाही असं नाही, संसार करूनच परमार्थ साध्य करायचा आहे. संसारात राहूनच परमार्थ साध्य करायचा आहे. संसार हे साधन आहे आणि परमार्थ हे काय साध्य आहे. संसार हे साधन आहे आणि परमार्थ हे साध्य आहे. मग साध्याची प्राप्ती करत असताना साधन असेल तरच होणार ना. साधन मोडून जर आपण परमार्थ करायला लागलो तर नाही चालणार. जसं शेतकरी असतो, शेतात जर पिंडी कापायला निघाला तर पिंडी कापत असताना त्याला खुरप घेऊन जायला विसरला तर तिचं पिंडी कापून घरला येईल. खुरप हे त्याचं साधन आहे. तसं संसार हा सुद्धा आमचं काय, संसारात राहूनच भक्ती करता येते. संसार म्हणजे जन्माला येणे आणि मरणे, ह्याला संसार म्हटलं. हे शरीर आहे, पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं शरीर. हे शरीर कशामुळे झालं, ह्यालाच संसार म्हणलं, म्हणजे प्रपंच म्हटलं जातं या शरीरालाच. आणि ते प्रपंचात तुम्ही आम्ही राहून काय केलं पाहिजे, परमात्म्याची भेट घेतली पाहिजे, परमार्थ साध्य केला पाहिजे. परंतु आम्ही काय करतो, साधनाकडे जास्त लक्ष देतो आणि साध्य आपल्या लक्षातच येत नाही. ज्याची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही आम्ही आलेलो आहोत ते राहतं बाजूलाच. आणि जे प्राप्त करायचे, जे नाशिवंत आहे त्याच्याकडेच आपलं जास्त लक्ष असतं. म्हणूनच आपला जन्म वाया जातो, जन्म वाया जातो. मग किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती. मग हे चाललेलंच आहे. मग ती फजिती न होण्यासाठी काय केलं पाहिजे, साध्याकडे गेलं पाहिजे, साध्य करायला पाहिजे. आणि साध्य करण्यासाठीच महाराज काय म्हणतात की संत महात्मे हे साध्य दाखवतात. साध्य कोण दाखवत असेल तर संत महात्मे दाखवतात. तुम्ही आम्ही अज्ञानी जीव आहोत, अज्ञानी जीवाला साध्य आणि साधन काही कळत नाही, म्हणून संत महात्म्याने अवताराला आले आणि त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा संसारात राहून तुम्ही काय करा, परमार्थ करा. आणि परमार्थ करून काय करा, मुक्तीची म्हणजे देवाची भेट घ्या. जन्म मरणाचा फेरा चुकवा. जन्म मरणाचा फेरा चुकवल्यानंतर येणं जाणं तुमचं चुकल. म्हणून संतांनी अवतार घेतलेले आहेत, ते आलेले आहेत इथं. संत अवताराला आलेले आहेत. ज्या मार्गाने संत गेले त्याच मार्गाने तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. त्या मार्गाने तुम्ही आम्ही जर गेलो तर काय होईल, देवाची प्राप्ती होईल, देव भेटेल. आणि हे भेटण्यासाठी तुम्ही आम्ही त्या मार्गाने गेलं पाहिजे. म्हणून जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षिते. अनवर्त आनंद वर्षिते, जो आनंद आहे त्याचा वर्षाव संत महात्मे करतात. आणि त्यांच्या ठिकाणी आपण गेलो, आनंदाचे डोही आनंद तरंग.
म्हणजे आपण आनंद प्राप्तीसाठी सगळं उठाठेव आहे. कशासाठी? आनंद मिळावा. आनंद कशात नाही? आनंद आहे कशात नाही? सर्व गोष्टीत आनंद आहे. विषयामध्ये आनंद आहे. आज नवी कपडे घातली, आनंद वाटतो का नाही? आनंद वाटतो. परंतु ती जुनी झाली की मळणी म्हटलं की लागली तिला काढून टाकावी लागतात, म्हणजे आनंद संपला. एखादी गाडी घ्यावीशी वाटली, गाडी घेतली, घीच तवर आनंद वाटतो, आणल्यानंतर पेढे वाटतो, काय करतो? इकडं तिकडं 2-3 दिवस फिरला की त्याचा आनंद संपला. त्रिकाल बाधित तो आनंद टिकत नाही. अनेक गोष्टी आपल्या आनंदात येतात. मुलगा झाला, आनंद वाटतो का नाही? पेढ वाटतात, फटाकण्या लावतात, तो आनंद हळूहळू कमी होतो. लग्न ज्याचं होत नाही त्याला लग्न झाल्याबरोबर आनंद किती वाटतो? ठरल्याबरोबर तरी आता लगेच लोक हे पाठवतात, आता मोबाईल मधनं आनंद आहे ना तो. पर तो आनंद राहतो का? तो आनंद टिकत नाही. मग आनंद टिकणारा जो कुठला आहे तर एक परमात्म्याचा आनंद आहे. संत महात्म्याने तो आनंद प्राप्त केलेला आहे आणि तो आनंद टिकणार आहे. त्या आनंदाचा काय म्हणजे त्याची गणताच करता येत नाही, एवढा आनंद आहे. मग सहस्थितीत आहे तो आनंद, सहस्थितीत आहे. त्यावेळी त्याला सुख आलं तरी तो आनंदी असतो आणि दुःख आलं तरीही आनंद असतो. दुःख येणार नाही का त्यामध्ये? संतांच्या ठिकाणी बघा, त्यांना दुःख आले तरी सुद्धा त्यांना आनंद वाटला. संत महात्म्यांच्या अंगावर शेण मारलं लोकांनी, त्यावेळी सुद्धा त्यांना आनंद वाटला. कुणी काट्यानं मारलं तरी आनंद वाटला आणि पूजा केली तरी तेवढा आनंद आहे. म्हणजे पूजा केली तरीही त्यांचा आनंद जास्त झाला नाही आणि मारलं तरीही कमी झाला नाही. म्हणजे त्यांचा आनंद सतत आहे, त्यांचा आनंदाचा वर्षाव आहे. आमचं मात्र तसं नाही. आम्हाला कोणीतरी बोललं म्हटलं की काय होतं? दुःख होतं. महाराजांनी मला इथनं उठून तिथं बस म्हणले म्हणजे दुःख वाटतं. म्हणजे आम्हाला कुणी बोलून चालत नाही, कुणी अपमान करून चालत नाही, काय मानच द्यावा लागतो. मग मान द्यावा लागतो म्हणजे काय होतं? आम्हाला आनंद सतत पाहिजे आहे, परंतु तो मिळत नाही. मग तो आनंद मिळण्यासाठी संतांच्या संगतीत जावं लागेल, संतांची भेट घ्यावी लागेल, संतांची प्राप्ती करावी लागेल. त्याच वेळी सतत आनंदी राहील. तो आनंद मिळवण्यासाठीच हे काय माध्यम आहे. तो आनंद मिळवण्यासाठी आम्ही वारकरी भाविक भक्त त्या आनंदाच्या पाठी लागलेलो आहोत. परंतु आम्हाला एवढ्या पुरताच मिळतो आणि इथून बाजून गेलं की मिळत नाही. का मिळत नाही याचा आपण विचार केलेला नाही. आपण असं का होतं आपण विचार केला पाहिजे नाही. कुठलीही गोष्ट एखादी आपण चुकीची झाली तर विचार करतो का नाही? शेतात या वर्षी ऊस कमी झाला, का कमी झाला याच्याबद्दल आपण चिंतन करतो का नाही? व या वर्षी ऊस का कमी झाला, माझी लागवड कुठली घालायला चुकली, पाणी द्यायला किती दिलीत, बरोबर दिलीत का नाही, आळवणी केलती का नाही, टॉनिकचा डोस दिलता का नाही. म्हणजे सगळ्या गोष्टींची आम्ही काय करतो? चौकशी करतो का नाही? हे संसारातलं आम्हाला सगळं ज्ञान आहे हो, परंतु परमार्थात सुद्धा हेच आहे ना. जसं संसारामध्ये जसा विचार करतो तसा परमार्थात पण विचार केला पाहिजे का नाही? मी आता माळ घालून 30 वर्ष झाली, त्या 30 वर्षात मी काय काय साध्य केलं, मला देव कधी माझ्या स्वप्नात आलाय काय, देवाने केव्हा मला आनंद असा दिलाय काय, मी वाईट काय चिंतन केलं काय, चांगलं किती चिंतन केलं, वाईट किती केलं, हा विचार केला पाहिजे का नको? आपण आपल्या जीवनामध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे. दिवसाला विचार करावं. आज सकाळपासून मी वाईट कर्म किती केलं आणि चांगलं कर्म किती केलं, याचं जर गणित आपल्यापाशी असेल
तर हळूहळू कमी होत जाईल ना सगळ्या गोष्टी. वाईट कर्माचा आपण बाबा वाईट कर्म केलं आणि मी चुकीचा वागलो, आज माझ्या गळ्यात माळ आहे आणि मी चुकीचा वागलो, हे वागायला नसाय पाहिजे. होतं का वळण पडिले वळण इंद्रिया सकळ, वळण पडल्यानं लगड मोडत नाही महाराज. तंबाखूचं व्यसन बंद विना कितीतरी लोकांचा आम्ही पिशव्या काढून टाकल्या, पिशव्या टाकल्या तरी सुद्धा तिने तंबाखू खायचा बंद केला आणि मिस्त्री लावायचं चालू केली. इथलंच उदाहरण आहे. म्हणजे तंबाखू सुद्धा बंद होत नाही, एक टाकलं तरी दुसरं धरल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे एवढं त्याच्यावर काय त्या व्यसनावर लोभ आपला आहे. म्हणजे वाईट ज्या लगड घडतं, परंतु चांगलं, आता चांगलं शिकवायची शाळा, वाईट शिकवायची शाळा, चांगलं शिकवायची शाळा भरपूर आहेत. वाईट शिकवायची शाळा कुठं आहे? शिवाय त्याला शिकवायला लागतं काय? वाईट वागायला शिकवायला लागतं काय? आपोआप होतं ते. हा, म्हणून आम्ही चांगल्या संगतीत गेल्यानंतर हा विचार केला पाहिजे. विचाराशिवाय परमार्थ नाही. परमार्थ आहे तो विचारच आहे, आणि तो विचार ज्या ज्यावेळी आपण करल त्यावेळी काय होईल, आपणला थोडं 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 काय होईल, भक्तीत सुरुवात होईल आणि आपल्याला दोष कमी कमी होत जातील. दोष कमी झाले म्हटलं की तुम्हाला संतांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दोष कमी झाले की काय होईल, श्रीगुरूंची प्राप्ती होईल. श्रीगुरु कधी भेटतील? दोष कमी झाल्याशिवाय श्रीगुरु भेटत नाही. श्रीगुरूंच्या सानिध्यात जरी तुम्ही असला तर तुमचं दोष असेल तर श्रीगुरु प्राप्त होत नाही, श्रीगुरूंचा आशीर्वाद मिळत नाही. त्यांनी काय आशीर्वाद देऊन सुद्धा तो आपणला पचनी पडत नाही. तसं आपल्या दोष किती आहेत हे आपण त्याची काय केलं पाहिजे, बेरीज केली पाहिजे आणि ते दोष घालवायला पाहिजे. स्वतः दोष घालवला पाहिजे, याचा विचार रोजचा रोज केला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण विचार करल त्याच वेळी काय होईल, दोष जात जात आपण एक वेळा त्या परमेश्वराची भेट होईल आणि तो परमेश्वर तुम्हाला सतत आनंदित ठेवील. म्हणून महाराज म्हणतात, जय जय ओ शुद्धे उद्धारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. आनंद आम्हाला सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो आनंद सर्वांना प्राप्त व्हावा ही दळोजी मळोजी संत महात्म्यांच्याकडे मागणी मागून माझी झालेली सेवा तुमच्या सर्व